आज मी मुगाची डाळ घालून कांद्याची पात बनवली होती। ही भाजी भाकरीसोबत खायला अतिशय मस्त लागते आणि टेस्टी लागते। म्हणलं चला तुमच्या सर्वांसोबत ही मुगाची डाळ घालून केलेली कांद्याची पातीची भाजी कशी करायची ते शेअर करूया। सर्वात प्रथम मी या कांद्याच्या पातीचे पुढचे असे कांदे काढून घेतलेले आहेत। कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतली आणि ती बारीक चिरून घेतली। आता डाळ घालून नुसती बनवली तरी चांगली लागते, पण डाळ घातल्यानंतर त्याची टेस्ट अजून वाढते। तुम्ही कोणतीही डाळ वापरू शकता। मी ते मूग डाळ वापरलेली आहे। तसेच चवीनुसार मीठ, शेंगदाण्याचा कूट आणि चटणी आपल्याला लागणार आहे। कढईमध्ये आता मी 2 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं। तेल गरम झालं की यामध्ये जिरे, मोहरी किंवा कोणताही मसाला न टाकता डायरेक्ट आपण धुवून बारीक कट करून घेतलेली जी कांद्याची पातीची भाजी आहे ती सर्व कांद्याची पात याच्यामध्ये टाकून घेतली। आता ही सर्व कांद्याची पात टाकल्यानंतर आपल्याला तेलामध्ये ही सर्व मस्त परतून घ्यायची आहे। या पातीला देखील पाणी असतं, पातीमध्ये पाणी असतं, त्यामुळे हे पाणी पूर्ण अटेपर्यंत आणि ही भाजी आत्ता दिसताना कढई भरून दिसते, पण जशी आपण परतू तसे यातलं पाणी आटतं आणि भाजीची क्वांटिटी कमी होते। म्हणून सर्वात प्रथम फक्त तेलामध्ये ही भाजी एकसारखी 4 ते 5 मिनिटं आपण परतून घेऊयात। जशी जशी भाजी आपण परततो तसं आता कढई भरलेली दिसते, पण नंतर क्वांटिटी कमी होते। आता 4 ते 5 मिनिटांनंतर तुम्ही बघताय पाणी याच्यातलं पूर्ण आटलंय। आता यामध्ये मी अर्धी वाटीला थोडीशी कमी मुगाची डाळ घेतली होती, म्हणजे 3 ते 4 चमचे या मापाने मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली होती आणि पाण्यात एक 5 ते 10 मिनिटं ठेवली होती। ही सर्व डाळ आता आपण या भाजीमध्ये घालून घेतली। आता ही सर्व मूग डाळ या भाजीसोबत आपण मिक्स करून घेऊयात। मुगाची डाळ पटकन शिजली जाते। डाळ शिजायला जास्त टाइम लागत नाही। भाजीसोबतच डाळ देखील शिजते, त्यामुळे पाण्यामध्ये जास्त वेळ तुम्हाला भिजत ठेवायची देखील गरज नाही। पण तुम्ही तूर डाळ किंवा हरभरा डाळ जर भाजीमध्ये घालणार असाल तर थोडी भिजत ठेवावी लागते। आता यामध्ये घरचा मसाला आहे, तो घरचा मसाला मी 2 चमचे टाकून घेतला आणि यामध्येच भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं बारीक केलेलं जे कूट आहे ते कूट देखील मी घातलं। 4 ते 5 चमचे शेंगदाण्याचं कूट एवढ्या भाजीसाठी मी घातलं होतं। आणि आता हे सर्व लाल तिखट मसाला आणि कूट हे भाजीमध्ये सर्व मिक्स करून घेऊयात, एकसारखं परतून घेऊयात। आता पाणी देखील आटलंय, त्यामुळे हे भाजीची क्वांटिटी आपल्याला समजली। आता चवीनुसार याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात। सुरुवातीलाच मीठ टाकायचं नाही, कारण भाजीची क्वांटिटी कमी होते, त्यामुळे भाजी खारट होईल। आता ह्या पाणी आटल्यानंतर सर्वात लास्टला आपण मीठ टाकून घ्यायचं आणि भाजी एकसारखी व्यवस्थित परतून घेतली। ही कांद्याची पात शिजण्यासाठी फारसा टाइम लागत नाही, अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये भाजी पटकन शिजते। पण जास्त कच्चीही ठेवायची नाही, कारण पटकन जर गॅस बंद केला तर कचकच लागते किंवा करकर लागते। त्यामुळे 1-2 ते 3 मिनिटं गॅस फ्लेम अगदी स्लो करून ही भाजी आपण झाकून ठेवायची। भाजी झाकल्यामुळे वाफेवरती एकसारखी मस्त शिजली जाते आणि खाताना देखील करकर लागत नाही। आता 4 ते 5 मिनिटांनंतर झाकण काढून बघितलं, भाजीतलं सर्व पाणी आटलंय आणि भाजी आणि मुगाची डाळ हे दोन्हीही व्यवस्थित शिजली गेली। आपली ही कांद्याची पात खाण्यासाठी सर्व करण्यासाठी रेडी आहे। तुम्ही देखील नुसती कांद्याची पात बनवण्याऐवजी डाळ घालून एकदा कांद्याची पात नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या मिसेस RYK या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। असेच विविध व्हिडिओज पाहण्यासाठी नोटिफिकेशनची बेल आयकॉन नक्की प्रेस करा। आणि ही गरम गरम भाजी भाकरीसोबत खायला अतिशय मस्त लागते। तुम्ही देखील नक्की ट्राय करा। थँक यू सो मच।